आदिवासी चले, एकच चले, आदिवासी चले, जय जोहर, जय आदिवासी, जय जोहर, जय आदिवासी, जय जोहर, जय नवापुरात विश्व आदिवासी दिवसाचा दिमाखदार सोहळा, पारंपरिक ढोल जिबलीच्या गजरात भव्य रॅली, आदिवासी संस्कृतीचे उत्स्फूर्त दर्शन. नवापूर शहरात सुमाणिक परिवाराच्या वतीने विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक आदिवासी वाद्ये, ढोल, जिबली, तुरवाद्ये आणि नृत्याच्या तालावर निघालेल्या भव्य रॅलीने शहरातील वातावरण आदिवासी संस्कृतीने भारावून गेले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वळवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, जयश्री गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, युवा उद्योजक धनंजय गावित, नगरपालिका बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती मीनल लोहार तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मनोहर नगराळे, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, इंद्रिस टिनवाला, अमृत लोहार, माजी नगरसेवक जैनू गावित, कोलदा गावचे सरपंच तेजस वसावे, जालमसिंग गावित, आयुब गावित, सहसरपंच प्रकाश गावित, महिला अध्यक्षा चित्रा चव्हाण, फास्टर तसेच पोलीस पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर देवलफळी परिसरातून पारंपरिक आदिवासी ढोल, झिबली आणि नृत्याच्या सादरीकरणासह भव्य रॅलीला सुरुवात झाली. यावेळी माजी जीप अध्यक्ष भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सर्व नगरसेवक तसेच सरपंचांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्यात सहभागी होत उत्साह वाढविला. भव्य रॅली देवलफळी, शिवाजी रोड, टर्मिनल पॉइंट, शीतल सोसायटी मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचली. या ठिकाणी आदिवासी क्रांतिकारक तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वर्गीय माणिकरावजी गावित आणि माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित आणि आरसी गावित यांनी आपले मनोगत व्यक्त करून विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी नगराध्यक्ष गिरीश गावित यांनी केले. यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य रॅलीला सुरुवात केली. या रॅलीमध्ये आदिवासी समाजाची पारंपरिक 105 ढोल पथके, 35 झिबली पथके आणि 4 तुरवाद्य पथके सहभागी झाली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण नवापूर शहर दुमदुमून गेले. रॅली लाईट बाजार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक परिसर मार्गे पुढे जात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोहोचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाची पारंपरिक कला व संस्कृती जपणाऱ्या ढोलवादक, जिबली नृत्य सादर करणारे कलाकार आणि तुरवाद्य वादकांचा उत्साह वाढविण्यासाठी रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सर्व नगरसेवक व सरपंच यांच्या हस्ते कलाकारांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विश्व आदिवासी दिनानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती, कला आणि एकजूट यांचे दर्शन घडले. ढोल जिबलीच्या तालावर हजारो नागरिकांनी सहभागी होत नवापूर शहरात विश्व आदिवासी दिनाचा उत्साह द्विगुणित केला. मागे येऊ का? मागे येऊ. आला का बरोबर?
मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करत आहोत. या मंचावरती बसलेले सर्व मान्यवर, इतर संमेलित सर्व मान्यवर, सगळ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, पत्रकार छायाचित्रकार मित्रांनो आणि या शहराचे सर्व सन्माननीय अधिकारी महोदय, उपस्थित बंधू भगिनींनो, आदिवासीची आणि आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणामध्ये उत्सव समितीने चांगला उपक्रम राबवा आणि उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं, मला खूप आनंद झाला की उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं की समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी उत्सव समिती ही त्यांच्या पाठीमागे उभं राहील. ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत बघितलं समाजावर अन्याय अत्याचार या गावातून तालुक्याचे विधाते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी लोकनेते नाईक साहेब, त्याचप्रमाणे दुसरे नेते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी माणिकराव दादा, या दोघांनी या गावातून तालुक्याची बांधणी केली, जिल्ह्याची बांधणी केली आणि तुम्हा आम्हा सर्वांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आपल्याला दोघांना मिळून हा नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा अखंडित राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी आपल्याला काम करावं लागते. आपल्यामध्ये दोघांमध्ये तरी मतभेद असतील पण मनभेद नाही. तुम्ही सुद्धा समाजासाठी काम करता झालं, मी सुद्धा समाजासाठी काम करतो आणि जेव्हा समाजावर अन्याय होत असेल तेव्हा आपण जर दोघं उभं राहिलं तर कोणाच्या मायकावर आपल्या विरुद्ध जाऊ शकेल. म्हणून माझी विनंती आहे की समाजासाठी आपण सर्वांनी एक आलं पाहिजे. माझं काहीतरी गोष्टीवरनं समाजामध्ये करण्याचं काही विरोधी संघटक काम करत आहेत, पण माझी विनंती आहे की हा आदिवासी अखंड आहे, हा आदिवासी एकत्र आहे, हा आदिवासीची ताकद ही तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या आपल्या समाजावर बरेच अन्याय अत्याचार होतात, आपल्या समाजाची फसवणूक होत आहे. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेच शासकीय बाहेरून आलेले कॉलेजेस हे आपल्या विद्यार्थ्यांची लुटमार करत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिप मध्ये भेदभाव करतात, करोडोची स्कॉलरशिप हे आपल्याकडनं हिसकावून घेतात. एकाही आदिवासी विद्यार्थीला त्याच्याबद्दल पत्ता लागत नाही, त्याच्या पालकांना समजत नाही. म्हणून माझी विनंती आहे की या उत्सव समितीने हे सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या बघितलं पाहिजे की जिथं जिथं शैक्षणिक दृष्ट्या आदिवासी समाजाकडनं फी घेतली जात असेल ती योग्य आहे, कुठल्या प्रमाणात आहे, किती घेतली जाते, या गोष्टीचा सुद्धा आपण समितीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण आम्ही समितीचे तुम्हाला प्रतिनिधी समजतो. समिती ही समाजाची मिळून झालेली आहे, समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहे. म्हणून समाजावर जिथं जिथं ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला व्हॅलिडिटीसाठी अटकवलं जातं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी आपण काम केलं गेलं पाहिजे. आदिवासी समाजाला व्हॅलिडिटी जो खरा आदिवासी आहे त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. बोगस आदिवासींना दाखले मिळतात पण खऱ्या आदिवासीला दाखले मिळत नाही. याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही. त्यांच्या ऍडमिशन साठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटितपणे एकत्रितपणे आपण काम केलं पाहिजे. आदिवासी समाजाचे रक्षण हे आपल्या एकाही आदिवासीच्या धार्मिक तळाला कोणी कोण टाकता कामा नये. याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. अजून माझी या ठिकाणी असलेल्या सर्व आदिवासी नेत्यांना विनंती आहे, समोर बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या नाईक साहेबांनी, माणिकराव दादांनी या नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी कारखाना चालू केला, तो कारखाना काही कारणास्तव तो बिगर आदिवासीने चालवलेला आहे, तो बंद पडलेला आहे. माझी विनंती आहे की हा गिरीदादाचा कारखाना नाही, हा भरतगाडीचा कारखाना नाही, हा आदिवासी समाजाचा कारखाना आहे आणि तो कारखाना
चालू झाला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित झालं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या पूर्ण करू, संघर्ष करू, तेव्हा कुठेतरी अशा कार्यक्रमांना मला तरी वाटतं आपण एकत्रित राहतो. पण हे कार्यक्रम झाल्यानंतर कुठेतरी आपण विभागले जातो. माझी विनंती आहे की या उत्सव समितीने पूर्ण वर्षभर समाजाच्या पाठीमागे उभं राहावं, समाजाला ताकद द्यावी. समाज तुमच्या बरोबर आहे, कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये मतभेद होता कामा नये, मनभेद होता कामा नये. एकजुटीने सगळ्यांनी काम केलं गेलं पाहिजे. अजून एक विनंती करतो की या उत्सव समिती मार्फत ज्या ज्या दाते आहेत, समाजाचे दाते आहेत, त्यांच्याकडनं समाजासाठी या उत्सव समितीने देणगी मागितली पाहिजे. दिगंज आदिवासींकडनं 1 रुपया सुद्धा कोणी घेतला गेला नाही पाहिजे, हे माझं परखड मत आहे. आणि त्या मताची उत्सव समिती नक्कीच 100% सहमत आहे. त्याच्यामध्ये 100 रुपये जरी कोणी दिली आदिवासीने दिली तरी ती आदिवासीला भावकी दिली गेली पाहिजे. कार्यक्रम संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत सगळ्यांनी एकत्रित येऊन समाजाने किती देणगी दिलेली आहे भर देशात आदिवासी समाज राष्ट्रीय राहिलो आहे. आणि या मोठा तलाम आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा राहिलो आहे. याप्रमाणे आपण गावातून शहरामध्ये एक आदिवासी दिन म्हणून साजरा केलेला आहे. जर जंगल जमीन या जायचे आपण जतन केत आहात जायचे की फोटो आज दुसरे करा भाई तो आपण जायचा आपण वर्तमान काळात भविष्य काळात आपण आदिवासी लोकांना काय अन्याय अत्याचार इतर काही गोष्टी करणारी आहे या विचारामध्ये आम्ही होते. कारण दहा मसुदा समिती घरामध्ये जयपाल सिंग मोठासाहेब आहे आपलं ते आदिवासी शब्द एक केला शेड्यूल ट्राईब होते. यामुळे आपण काही वेळा आधी सुद्धा अडचणी आल्या जे आपण आणि विशेषतः शिक्षणात आपले जे होणे आपण विद्यार्थी वेरी किंवा केवळ याके बाप वेरी जे जाती दाखला वेरी जे व्हॅलिडिटी वेरी किंवा इतर ठिकाणी त्या केलो केलो रे ते मागण्या दाखला जो दाखलो देता म्हणजे ते नोंदी आहे त्या नोंदी सुद्धा बदलून करत आहे. बहुशा विद्यार्थी या कारण राजपत्र केंद्र शासन वेरी राज्य शासन वेरी राजपत्र ते सुद्धा नोंदी बदल आहे की 1950 ते 2003 पर्यंत परंतु नोंदी वेगळा आहे. त्या नोंदी द्यायची नाही या नाही साहेब ते नोंदी द्यायची नाही आता भविष्यात जे आपण संविधान आहे जे आपण इथं आहे दूर देतली आहे ते भविष्यात आघाडी खूप त्रास मिळणार आहे. म्हणून जे आपण ऍडमिशन देत आहात सरळ दाखवलं वेरी जहाँ निवडणुका उभी देता राजकारण दाखल जायचं ते सुद्धा आपलं खूप महत्व आहे. म्हणून मोठा यात आपण जागृत राहतो. आज विविध अडचणी आपण आदिवासी समाजावर आहे. वसतिगृहा बाबतीत मी आज नवीन म्हणजे 4 पाती या आघाडी नवीन शासनाई या आघाडी तो खूप म्हणजे विद्यार्थ्यांना मान्यकारक आहे. तो जो तुम्हाला यार वाचीला जो तुम्हाला होत जाईल म्हणजे प्रत्येक गोष्टी शिक्षणाबाबतीत विद्यार्थी म्हणजे खूप वंचित राहणार आहे. जो महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आहे या विभागाला पुस्ता जे आदिवासी प्रमाणपत्रामध्ये आपण जाती दाखलो आहे व्हॅलिडिटी आहे या खातर आदिवासी विभाग आहे समिती एक निर्माण केला होती. परंतु त्या सुद्धा इतर मागासवर्ग कल्याण कक्ष होते काही काढतो आहे आणि ती एक समिती बनवते. टीम आपण लोक होता याला म्हणजे जे आदिवासी विकास खाताही काढत असलो तो यार इतर मागास वर्गा काढेल यामध्ये आहे की सरकार आपण केलं आपण खूप कारण आम्ही केरळमध्ये शिक्षणात जास्तीत जास्त प्रसार ज्यांची वेळा होते वो आदिवासी बांधवाई वेणू प्रयत्न केलो आहे आणि जो आपण हक्का जोपासना आहे हक्का जोपासना सुद्धा मोठाही मिळेल. आज आनंद वाटेल की नवापूर तालुकावर आदिवासी उत्सव समिती हे माणूस आजच्या भाऊसाहेबांचे माणूस मतभेद वेरी पेंटा अन्य अत्याचार वेरी काय एकत्र विराज होते आणि विशेषतः त्यामध्ये शैक्षणिक प्रसार विराज होते. जमिनी सुद्धा एक
हक्क जमिनी आहे तो आपण लोकांनी ही संरक्षण ही जतन विवेरांजू दे कारण आज आपल्या भारत देशात आपण जाईल तर अदानी अंबानी सरकारच जमीन दी राहिलो आहे सरकार म्हणून आवणारा काळात सुद्धा आपण हे सुद्धा मोठमोठा उद्योगपती जमिनीचा प्रयत्न वेळी तो आपण तुम्हाला माहीत होत आहे आणि फळांचो देण्यात भविष्यात जर नगरपालिकेमध्ये आजूबाजूला असेल तर आम्ही उद्या आश्वासन देतो. धन्यवाद.